राज्यमातेचा दर्जा असतानाही महाराष्ट्रामध्ये गोवंश तस्करी आणि कत्तलीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. हीच आजची धक्कादायक वास्तविकता आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही गोवंश तस्करीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. शिवरात्रीच्या पावन पर्वावर धुळे येथील गोरक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की एका कंटेनरमधून अनेक गोवंश निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेले जात आहेत. या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी संबंधित कंटेनरचा पाठलाग सुरू केला. तब्बल 230 किलोमीटर जवळपास 4 तास चाललेल्या थरारक पाठलागानंतर अंबड जालना येथे कंटेनर पंक्चर झाल्याने तो हाती लागला. मात्र कंटेनरमधील चालक आणि त्याचे सहकारी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले. गोरक्षकांनी तातडीने पोलिसांना माहिती देत कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांकडून अपेक्षित तत्पर सहकार्य मिळाले नाही, असा गंभीर आरोप गोरक्षकांकडून करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला असून गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत असल्यानं कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. गोवंश संरक्षण केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षातही कठोर कारवाई होणार, हा प्रश्न आता राज्यासमोर उभा ठाकलाय. गौ वाचवणे किंवा गौवंश वाचवणे आज महाराष्ट्रामध्ये खूपच जिकिरीचे झाले आहे. कारण गौरक्षक गौसेवक हे सतत गौ वाचवण्याकरता किंवा गौवंश वाचवण्याकरता प्रयत्नशील असतात, पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. आज खूप मोठी कामगिरी धुळे येथून गौरक्षकांनी जालन्यामध्ये येऊन केलेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात गौरक्षकांकडून. पहिले आपलं नाव सांग. जय श्रीराम. मी प्रनिल मंडलिक, उत्तर महाराष्ट्र गोरक्षा प्रमुख म्हणून जबाबदार आहे. गेल्या अनेक दिवसापासून एक छत्रपती संभाजीनगरच्या काही गोतस्करांच्या माध्यमातून एक रॅकेट सुरू आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडनं विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून, म्हणजे जसं तळोदा मार्केट असेल, शिरपूर मार्केट असेल, किंवा नेरी बाजार असेल, किंवा चाळीसगाव बाजार असेल, वरखेडी बाजार असेल, वाकवतचा बाजार असेल, किंवा असे अनेक वेगवेगळे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चुत्या बनवणं आणि शेतकऱ्यांना चुत्या बनवून गोवंश विकत घेऊन ते गोवंश एका ठिकाणी सिल्लोड नावाचा जो परिसर आहे, सिल्लोड असेल, गल्ले बोरगाव असेल, पहूर असेल, अजिंठा असेल, असे विविध ठिकाणे, त्या ठिकाणी गोवंश आणायचे आणि गोवंश आणून मग त्यानंतर मोठ्या गाड्यांमध्ये भरायचं. म्हणजे कंटेनर, आता जे कंटेनर पकडलं गेलेले आज ते हवाबंद कंटेनर आहे. हवाबंद कंटेनरमध्ये अशा क्रूर पद्धतीने नंदींना कोंबण्यात आलेलं आहे. आणि दुर्दैवाचा विषय असा आहे की आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. महाशिवरात्री म्हणजे भगवान महादेवाला पूजण्याचा दिवस, भगवान महादेवासोबत नंदीला पूजण्याचा दिवस. परंतु दुर्दैवाचा विषय हा आहे की जिवंत नंदीला कसायाच्या दारापर्यंत पोहोचवलं जाते, परंतु दगडाच्या नंदीला पूजलं जातंय आणि जिवंत नंदीला कसायाच्या दारापर्यंत पोहोचवलं जातंय. हे हिंदू समाजाचं खूप मोठं दुर्दैव निर्माण झालेलं आहे. यासाठी अनेक वेगवेगळे कारण आहे. त्यामध्ये सरकार कुठे ना कुठे कमी पडतंय, किंवा हिंदू समाज हा धर्मापासून कुठेतरी विलुप्त होत चाललेला आहे. धर्मापासून कुठेतरी धर्म शिक्षण या गोष्टीपासून थोडंसं लांब होत चाललेलं आहे. यामुळे असे वेगवेगळ्या घटना घडत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे आज कंटेनर पकडलं गेलं हे 4थं कंटेनर आहे. जानेवारी महिन्यापासून कंटेनर पकडण्यास सुरुवात झालेली, 11 जानेवारीपासून सुरुवात झाली, आज 15 फेब्रुवारी, आणि या दरम्यान गोतस्करांचे 4 हवाबंद कंटेनर पकडले गेलेले. चारीचे चारी कंटेनर ते जळगाव जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक असे वेगळे वेगळे गोतस्कर आहे, जे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्यांना MP, महाराष्ट्र, राजस्थान, वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल. बशीर चड्डा असेल, जो वरणगावचा सराईत गोतस्कर आहे, आणि जो जळगावपासून तर संभाजीनगर पर्यंतच्या पोलीस प्रशासनाला खिशात ठेवण्याची भाषा करतो. आणि तो जाहीरपणे सांगतो की मी सर्व प्रकारचे जे काही पॉलिटिकल लोक आहे ते विकत घेऊन ठेवलेले, किंवा जे काही हिंदू लोक आहे जे गोरक्षणाचं काम करतात त्यांना आम्ही विकत घेऊन ठेवलेले आहे, असं अपमानास्पद हा व्यक्ती वक्तव्य करत असतो. आणि पोलीस प्रशासनाला 100% आम्ही धारेवर धरत नाहीये. 2% पोलीस असतात. पोलीस प्रशासनामध्ये 2% भ्रष्ट लोक असतील. त्या लोकांमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाला वेठीस धरणं योग्य नाही. परंतु आज आलेला अनुभव हा खूप दुर्दैवी होता. आज आम्ही 5 वाजेला गाडी पकडली. पोलिसांना कळवलेलं होतं. 5 वाजेला आम्ही ईमेलद्वारे पोलिसांना कळवलं. आमचे जे मार्गदर्शक आहेत, मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुशदादा गोडसे यांच्या माध्यमातून आम्ही ईमेलद्वारे कळवलेलं होतं. 5 वाजेला कळवल्यानंतर सुद्धा
आता जवळजवळ आता 1:30-2 वाजत चालले, तोपर्यंत ना त्या गाडीवर गुन्हा दाखल झालेला आहे, ना ते गोवंश गोशाळेत उतरवले गेलेले होते. अक्षरशः अतिशय दुर्दैवी अवस्थेत ते गोवंश गाडीमध्ये कोंबलेले होते. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज आम्हाला फारशी मदत झालेली नाहीये. ठीक आहे, मदत केव्हा झाली? ज्यावेळेस 4 वेगवेगळ्या ठिकाणून त्यांना फोन आले, त्यावेळेस आम्हाला मदत झाली. म्हणजे असं दाखवलं गेलं की पी.आय. साहेबांचं खालचे कर्मचारी ऐकत नाही आणि खालचे कर्मचारी असं सांगतात की पी.आय. साहेब बाहेर आहे किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला गेला. असं का केलं गेलं आम्हाला माहित नाहीये, परंतु असा दुर्दैवी प्रकार चारी बाजूने सुरू आहे. आमची सुदर्शन न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाला विनंती आहे, आव्हान आहे की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला पुजताय. महादेवाचा सर्वात प्रिय जर असेल तर ते नंदी, तुम्ही दगडाच्या नंदीला पुजताय पूजा, हे प्रतिकात्मक आहे. परंतु तुम्ही जर कत्तलखान्यापर्यंत गोवंश जातोय, तुम्ही बघ्याची भूमिका घेताय, तर हा सर्वात मोठा दुर्दैवाचा विषय आहे. असं करू नका. कारण ही लढाई फक्त मुठभर गोरक्षकांची नसून ही ज्या व्यक्तीने स्वतःच्या नावापुढे हिंदू लावलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीची ही लढाई. म्हणून आमची सुदर्शन न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना देखील विनंती आहे की आपण गाईला राज्यमाता गोमाता घोषित केलेलं आहे, परंतु गायीची सर्वात जास्त दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रात आहे. तर ही अवस्था व्हायला नको, यासाठी आपण देखील उपाययोजना करावी. आता जो आपण गौवंश पकडलाय तो सगळा देशी गौवंश आहे. हा, सगळे देशी गोवंश आहे. आणि सर्वात महत्वाची खिल्लार नावाचा जो प्रकार असतो बैलामध्ये, गोवंशामध्ये खिल्लार नावाचा जो प्रकार आहे तो पकडला गेलेला आहे. 90% खिल्लार जातीचं जनावर आहे. खिल्लार शेतकऱ्याला सुद्धा लवकर उपलब्ध होत नाही, परंतु कसायांना कसे उपलब्ध होत असतील याचं आम्हाला आश्चर्य वाटते. किती गौवंश एकूण आज पकडला आपण? 28 गोवंश या कंटेनरमध्ये कोंबलेलं होतं, हवाबंद कंटेनरमध्ये. त्यापैकी 27 गोवंश सुखरूप आहेत आणि एक गोवंशाची जी प्रकृती ती अतिशय गंभीर झालेली. प्रचंड संघर्षानंतर धुळे येथून जालनापर्यंत गाडीचा पाठलाग करून या प्रकारे या ट्रकमध्ये कोंडलेले गौवंश गौरक्षकांनी पकडले आहेत. रात्री हे गौवंश पकडले गेले. अर्ध्या रात्रीपासून ते आतापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत प्रचंड संघर्ष या गौरक्षकांनी केला आहे आणि आपल्यासमोर मागे आपल्याला दिसत आहेत अत्यंत निर्दयीपणे गोवंश या गाडीमध्ये कोंबून भरलेला आहे. जगदीश गौड, सुदर्शन न्यूज, जालना.